दख्खनचा राजा ज्योतिबा केदार विजय अध्याय 6. केदार विजयाच्या 5व्या अध्यायात आपण पाहिली 9 कोटी भैरवांच्या सैन्याची ताकद. आता 6व्या अध्यायात आपण पाहणार आहोत ज्योतिबांचा तो अद्भुत दिग्विजय प्रवास. साक्षात सूर्यदेवाने ज्योतिबांना दिलेली भेट आणि ज्योतिबांचे ते विराट विश्वरूप. आजोबा, काल तुम्ही सांगितलं की ज्योतिबांचं सैन्य युद्धासाठी निघाले. मग ते पहिल्यांदा कुठे गेले आणि त्यांची कोणाशी भेट झाली? बाळा, ज्योतिबांचं सैन्य जेव्हा दक्षिण दिशेला निघालं तेव्हा वाटेत त्यांची भेट साक्षात भगवान सूर्यदेवांशी झाली. सूर्यदेव आपल्या रथातून प्रवास करत होते. ज्योतिबांच्या तेजासमोर सूर्याचं तेज सुद्धा फिकं पडलं होतं. सूर्याने ज्योतिबांना वंदन केलं आणि सांगितलं की प्रभू, रत्नासुराचा वध करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे सूर्यदेवाने ज्योतिबांना ओळखलं तर? मग पुढे काय झालं? बाळा, ज्योतिबांनी सूर्यदेवाला सांगितलं की आम्ही या दक्षिणेच्या भूमीला राक्षसांपासून मुक्त करण्यासाठी आलो आहोत. तेव्हा सूर्यदेवाने ज्योतिबांना आपल्या रथात बसण्याची विनंती केली. पुढे ज्योतिबा उज्जैन नगरीत पोहोचले, जिथे त्यांनी महाकालेश्वराची स्थापना केली. या अध्यायात ज्योतिबांच्या विश्वरूपाचे वर्णन आहे. त्यांचे पाय पाताळात आणि मस्तक अंतराळात असे ते अफाट दिसू लागले. बाळा, ज्योतिबा जेव्हा या विश्वरूपात प्रगट झाले तेव्हा रत्नासुराला समजलं की हा कोणी साधा योद्धा नाही. ज्योतिबांनी उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या काठी विश्रांती घेतली आणि तिथेच त्यांनी आपली शक्ती जागृत केली. या अध्यायात सांगितलंय की ज्योतिबा हे साक्षात विश्वंभर आहेत, जे संपूर्ण जगाचा आधार आहेत. आजोबा, साक्षात सूर्याच्या रथातून प्रवास करणारे ज्योतिबा किती महान असतील. मग आता रत्नासुराशी प्रत्यक्ष युद्ध कधी सुरू होणार? हो बाळा, आता युद्धाचा काळ जवळ आला आहे. रत्नासुराचे सैन्य आणि ज्योतिबांचे भैरव आता आमने-सामने येणार आहेत. सत्याचा विजय कसा होणार हे आता आपण पुढच्या भागात पाहूया. ज्योतिबा हे साक्षात भक्तांच्या हाकेला धावून येणारे नाथ निरंजन आहेत. सूर्यदेवाच्या साक्षीने ज्योतिबांचा विजय रथ आता दक्षिणेकडे निघाला आहे. विश्वरूपाच्या तेजाने रत्नासुराचे डोळे दिपले आहेत. पण युद्धाचा थरार तर अजून बाकी आहे. काय घडणार रणांगणावर? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 17.